कळंबोली येथील KL4 सेक्टर 4E प्रभागातील भागात 8 दिवसांपासून पाणी पुरवठा पूर्णपणे ठप्प झाला असून शेकडो कुटुंबांवर अक्षरशः पाणीबाजी ओढवली आहे। लोकांना जेवणासाठी, पिण्यासाठी तसेच बाथरूमसाठी देखील पाणी उपलब्ध नाही। वारंवार तक्रारी करूनही सिडको प्रशासनाने ठोस उपाययोजना न केल्याने नागरिकांचा संताप उफाळून आला आहे आणि त्यांचे रूपांतर आता मोर्चामध्ये झाले आहे। स्त्री शक्ती फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्ष सौ विजया कदम यांनी थेट सिडकोच्या पाणी पुरवठा अभियंता श्री प्रफुल्ल देवरे यांना जाब विचारतात चांगलेच धारेवर धरत आक्रमक भूमिका घेतली। 8 दिवसांपासून KL4 मध्ये पाणी नाही तर प्रशासन झोपेत आहे का? आज पाणी पुरवठा सुरू झाला नाही तर शेकडो महिलांच्या उपस्थितीत तसेच ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा सज्जड इशारा देण्यात आला। यावेळी उपमहापौर सौ प्रमिला पाटील यांनी देखील ठणकावून सांगितले, कळंबोलीतील नागरिकांना पिण्यायोग्य पाणी मिळालेच पाहिजे आणि तो त्यांचा हक्क आहे। या संदर्भात पनवेल महापालिका सिडको अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन कळंबोलीतील नागरिकांना मुबलक पाणी मिळावे यासाठी प्रयत्न करण्यात येईल। जोपर्यंत पाणी पुरवठा सुरू होत नाही तोपर्यंत पर्यायी व्यवस्था तेथेच नागरिकांना पिण्यायोग्य पाण्याच्या टँकरची सोय करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। यावेळी सिडको पाणी पुरवठा कार्यकारी अभियंता श्री प्रफुल्ल देवरे यांनी माहिती दिली की सेक्टर 4E येथील पाईपलाईनमध्ये मेन व्हॉल्व्हचा भाग अडकल्यामुळे निर्माण पाणी पुरवठा बंद होता। आज संध्याकाळपर्यंत आम्ही पाणी पुरवठा सुरळीत करू। आजचा हा मोर्चा आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली स्त्री शक्ती फाउंडेशन महाराष्ट्र अध्यक्ष सौ विजया कदम, उपमहापौर सौ प्रमिलाताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला। यावेळी भाजप जिल्हा सरचिटणीस श्री रविनाथ पाटील आणि गणेश लाड, श्री तुकाराम तरसे, श्री शरद मोहिते, श्री निखिल कारेकर, श्री राम पवार, श्री विलास पाटील सर, सौ मीना जांभुर्णे, स्वाती राळे, पुष्पा राळे आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्यांनी जी समस्या मांडलेली आहे ती नक्कीच मी पुढे सभा होईल त्या याच्यात मी नक्कीच निवेदन देईन का कळंबोलीमध्ये पाण्याची कमतरता आहे। पाणी कमी दाबाने येतोय पण ते सगळं अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणाचं आहे, ते नीट लक्ष देत नाही। इथे जर लक्ष दिला तर जनतेला भरपूर पाणी मिळेल। पाण्याचा स्टॉक आहे पण ते पाणी मिळेल, परंतु ही 8-9 दिवसामध्ये जी समस्या बघितलेली आहे अत्यंत भयानक अवस्था म्हणजे समोरून बघत होतो तर लोकांची अवस्था अतिशय बेकार होती। तर एवढं आता आमच्या महिला वगैरे सगळ्याजणी येऊन 7-8 दिवस फेरी मारत आहे। ते अतिशय प्रयत्न केले परंतु कोणत्याही प्रकारचं हे नाही। आमचे मोहिते साहेब काल मला बोलले सर काहीच हे करत नाही। तर मी काल अचानक यांना फोन केला जिल्हा मॅडमला की अशा प्रकारची समस्या आहे, आमच्या महिला वगैरे सगळीकडे जात आहे। अतिशय पाणी म्हणजे अशा अवस्था झाली की रात्रीचं पाणी काय ते सकाळचं पाण्याचा प्रश्न हे सगळ्या प्रकारचा प्रश्न पुढे उभा राहिला आणि भयानक अवस्था एवढी कधीच झाली नाही। त्याच्यानंतर मग विजया मॅडमनी हे केलं, लाईव्ह हे घेतलं, कॉन्फरन्समध्ये घेतलं सगळ्या अधिकाऱ्यांना आणि कालचा समस्या काढण्याचा प्रयत्न केला, थोडा झाला परंतु आम्हाला वाटलं काल 7 वाजता झालं चला समस्या मिटली। परंतु मी जाणून घेऊन आलो की नागरिकांच्या समस्या काय असतात। तुम्ही एक महिला उपमहापौर आहात हे तुम्हाला जाणून घ्यायचे आहेत आणि उपमहापौर म्हणून तुम्हाला आता सभागृहातही या विषयावर भांडायचं आहे। आपल्याला नागरिकांचं पहिलं प्राधान्य आमच्या लोकनेते आमचे रामशेठ ठाकूर असतील, आमदार साहेब असतील, आमचे सर्व वरिष्ठ नेते असतील, यांचं पहिलं प्राधान्य असतो की जरी आम्ही सत्तेमध्ये असलो तरी सुद्धा आमच्या नागरिकांवर जर कधी वेळ आली तर त्यांच्या पाठी खंबीरपणे उभे राहण्याचं काम हे आम्ही नक्कीच करत असतो। आम्ही सत्तेत असो किंवा नसो पण आमचं काम हे नागरिकांपर्यंत सुविधा पोहोचवणे। त्याच्यामुळे आम्ही हे महापौर उपमहापौर आलेले आहेत आणि आम्ही आता त्या अधिकाऱ्यांची चर्चा झाली, आमची अधिकारी वर्ग आता कामाला लागलेला आहे। आम्हाला वाटतं की जास्तीत जास्त त्यांनी आम्हाला पुन्हा मोर्चा काढणे असे इथे येऊन बसवू नये हे असल्या गोष्टी न करता त्यांनी त्या कामावर भर द्यावा आणि नागरिकांपर्यंत पाण्याची व्यवस्था। बुधवारी संध्याकाळी सप्लायच्या वेळेस फिटर लोकांनी ते पूर्ण तो एरिया चेक केला, तिथं कुठेच गळती आढळली नाही त्या पूर्ण परिसरात। त्याच्यानंतर त्याच दिवशी एक MGM हॉस्पिटलच्या कॉर्नरला रस्त्याचं काम चालू असताना लाईन लिकेज झालं होतं। एक 150 mm ची लाईन होती, एक दुसरी 200 mm ची लाईन होती। ते रात्री उशिरापर्यंत काम चाललं। त्याच्यानंतर नेक्स्ट डे परत तोच इश्यू व्हायला लागला की KL4 मध्ये पाणी नाही। जेव्हा आपण एक्सकॅव्हेशन करून आधी KL5 ची बिल्डिंग होती, बिल्डिंग नंबर 35 असेल माझ्या नावावर, तिथे आपण जेव्हा एक्सकॅव्हेशन केलं तर त्यात आपल्याला कचरा सापडला जिथं मेन फेऱ्यूल होतं, म्हणून त्या पूर्ण बिल्डिंगला पाणी जात नव्हतं। तदनंतर आपण KL4च्या बिल्डिंग नंबर 25च्या कोपऱ्यावर
तिथे एक्सकॅव्हेशन केलं आणि तिथे जो टी होता त्या टी मध्ये बॉल सदृश एक वस्तू आढळली, ज्याच्यामुळे तो पूर्ण ब्लॉक होता. ते काल बऱ्याच उशिरापर्यंत काम चाललं. त्याच्यानंतर पाणी गेलं, अजूनही केल त्या साईडच्या काही बिल्डिंग्सला व्यवस्थित पाणी जात नाहीये, तर ते इंडिव्हिज्युअल फेऱ्यूल आपण चेक करतोय. कधीपर्यंत आज संध्याकाळपर्यंत आपण हा इश्यू रिझॉल्व्ह करतोय. आता देखील काम चालू आहे, त्याच्या पुढच्या टप्प्यात चालू आहे. तिथे आपल्याला एक प्लास्टिकची बॉटल भेटली. आता हे जे कचरा येतोय हा टाकीमधून न जाता जेव्हा लाईन लिकेज होते, त्या लिकेजच्या वेळेस येणारे जे स्टॉर्म वॉटर ड्रेन असतील किंवा काय, ते अटेंड करायच्या आधी हा कचरा सगळा त्या लाईनमध्ये जातो. नागरिकांसाठी काय आव्हान करा किंवा त्यांचं असं म्हणणं की जेव्हा ब्रेकडाऊन घेतात तेव्हा पण आम्हाला कळत नाही असं देखील. शटडाऊन जेव्हा आपण घेतो त्याच्या आधी पूर्वकल्पना सोशल मीडियाद्वारे, म्हणजे सिडकोचं इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, त्याद्वारे कळवली जाते. तसंच जे रजिस्टर्ड नंबर्स आहेत, म्हणजे जवळजवळ प्रत्येक नागरिकांचे ज्यांना मोबाईलवर SMS येतात बिलांचे, त्या प्रत्येकाला SMS द्वारे आपण ही सूचना देतो. आणि ही सूचना जवळजवळ 24 तास आधी जसं पॉसिबल असेल, जशी आपल्याला भेटते त्या हिशोबाने देतो. आणि रिक्षा फिरवून जसं आपण दवंडी पिटवतो त्या हिशोबाने आपण ती जवळजवळ 24 तासाच्या आधी देण्याचा प्रयत्न करतो. नागरिकांना काय आव्हान करा? नागरिकांना एवढंच आवाहन करेल की आज संध्याकाळपर्यंतचा वेळ सिडको घेत आहे, काम आज चालू आहे आणि आज संध्याकाळपर्यंत पाणी पुरवठा सुरू आहे. पनवेल, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.